डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले बघत आहोत. तर आपला फॉर्म्युला नंबर 5, डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेज टू x इक्वल्स टू a रेज टू x इंटू लॉग a. जर समजा आपल्याला a रेज टू x जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल तर ह्या ठिकाणी काय डेरिव्हेटिव्ह त्याचा a रेज टू x इंटू लॉग a. a रेज टू x जशाच तसा आणि लॉग सोबत ह्या ठिकाणी a येणार. आणि सेम इंटिग्रेशन मध्ये फॉर्म्युला काय असेल, जर समजा आपण इंटिग्रेशन ऑफ a रेज टू x इंटू dx, a रेज टू x जर आपल्याला इंटिग्रेशन जर घ्यायचं असेल तर काय फॉर्म्युला तयार होईल, a रेज टू x अपॉन लॉग a प्लस c. म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये काय लक्षात आलं, जेव्हा तुम्ही a रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह घेता a रेज टू x सेम येतो आणि त्याच्या मल्टिप्लाय मध्ये लॉग a येईल. आणि जेव्हा तुम्ही सेम a रेज टू x इंटिग्रेशन घेता तेव्हा a रेज टू x च्या डिवाइड मध्ये लॉग a येईल. राईट, हा फरक आहे. तर हा एक डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला, हा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर M2 चा ऑफलाईन किंवा ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असेल तर आपले दोन्ही मोड मध्ये ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन मोड मध्ये क्लासेस स्टार्ट झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस करायचा आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या क्लासेसच्या ॲपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करा. मेड फॉर पॉलिटेक्निक हा ॲप डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला सेकंड सेमिस्टर मध्ये रेकॉर्डेड कोर्स मध्ये M2 हा कोर्स अवेलेबल आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लासेस जॉईन करायचे आहेत तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऑफिसचा मोबाईल नंबर दिलेला आहे आणि माझा पण नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करून पूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता किंवा कॉल करून ऑफलाईन